मित्रांनो, महाराष्ट्रासाठी एक गुड न्यूज आहे। ती म्हणजे महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई यांना जोडणाऱ्या ज्या रेल्वे लाईन्स आहेत त्याच्यामध्ये आता नवीन मार्गांची देखील भर पडणार आहे। महाराष्ट्रातील मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या माध्यमातून 3 नवीन रेल्वे मार्ग विकसित केले जाणार असून या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे। दरम्यान हे नवी रेल्वे मार्ग विकसित झाल्यानंतर प्रवास वेळेत मोठी कपात होणार असून मेल एक्सप्रेसवेच्या गाड्या आता लोणावळा घाटात न जाता थेट पुण्याला धावणार आहेत। राज्यातील रेल्वे नेटवर्क आणखी विस्तारले जाणार असून राज्यात आता 3 नवे रेल्वे मार्ग विकसित होणार आहेत। मुंबई आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दिशेने मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतलेला आहे। मध्य रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 3 नवीन रेल्वे मार्ग विकसित केले जाणार असून या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने आणि लोणावळा घाटातील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवे रेल्वे मार्ग देखील विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे। दरम्यान हे नवे रेल्वे मार्ग विकसित झाल्यानंतर प्रवास वेळेत मोठी कपात होणार असून मेल एक्सप्रेसवे गाड्या आता लोणावळा घाटात न जाता थेट पुण्याला धावणार आहेत। सध्या मुंबई पुणे दरम्यान 192 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 44 रेल्वे गाड्या धावतात। त्यात देखील 23 गाड्या ह्या दररोज धावणाऱ्या आहेत। लोणावळा खंडाळा घाट हा मार्गातील प्रमुख अडथळा असून सुरक्षिततेच्या कारणास्तव येथे मेल एक्सप्रेस गाड्यांचा वेग ताशी 60 किलोमीटर इतका मर्यादित केलेला आहे। तसेच घाटातील चढ उतारामुळे कर्जत स्थानकामध्ये बँकर म्हणजेच अतिरिक्त इंजिन जोडण्याची आवश्यकता असते। यामुळे एकूण प्रवास वेळ वाढतो। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कर्जत ते तळेगाव, कर्जत ते कामशेत आणि कर्जत ते मळवली हे 3 नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलेले आहेत। या मार्गांवर घाट नसल्याने गाड्या 110 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतील। सरळ मार्गामुळे बँकरची देखील गरज आता भासणार नाही। तसेच गाड्यांचा वेग वाढल्यामुळे प्रवासात किमान 1 तासाची बचत होणार आहे। रेल्वे बोर्डाकडे या प्रस्तावाची पाठवणी फेब्रुवारी महिन्यामध्ये करण्यात आली असून प्रकल्प मंजुरीनंतर 4 वर्षांमध्ये काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे। कर्जत ते तळेगाव या मार्गासाठी 16,000 कोटी आणि कर्जत ते कामशेत मार्गासाठी 10,200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई पुणे प्रवास वेगवान होण्याबरोबरच जादा गाड्या चालवणे देखील शक्य होणार आहे। याचा फायदा फक्त मुंबई आणि पुण्यालाच नसून संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताला होणार आहे। एकंदरीत हे 3 कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत या 2 रेल्वे मार्गांसाठी 26,200 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून या मार्गामुळे प्रवाशांना जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच अशा नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।